नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ग्रीन बे प्रतिनिधी गुलशन पवार आज पिंपळदर गावातील प्रगतशील शेतकरी अरुण पवार यांच्या प्लॉटवर आलेलो आहे। तर या प्लॉटवर ग्रीन बेचंच शेड्यूल चालू असताना 3 वेळेस आधी प्लांटगळ झालेली होती, पण प्लॉट फेल गेलेला होता आणि पत्तीही निघत नव्हती, काळोखी येत नव्हती, मुळी व्हाईट रूट भरपूर डेव्हलप असताना सुद्धा झाड ग्रोथ करत नव्हतं, ना फुल काढत नव्हतं, ना मादी काढत होतं। त्यानंतर आपण ग्रीन बेचे काही प्रोडक्ट दिले, मग त्यानंतर झाडामध्ये बऱ्यापैकी सुधारणा दिसली। तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊन या कसे कसे रिझल्ट भेटले। नमस्कार साहेब, तुमचं नाव सांगा आधी, अरुण पवार, नंबर सांगा। 75 88 01 33 39। बरं, आपण काळोखीसाठी आणि परत फुल निघण्यासाठी आपण कुठलं प्रोडक्ट वापरलेले? हायड्रोडेन। बरं, त्याचे रिपोर्ट कसं काय भेटले तुम्हाला? त्याचे रिपोर्ट असे, झाड पिवळं होतं हां, आणि ना फुल येत नव्हतं, पांढरी मुळी पण भरपूर होती झाडाला, बरोबर पण झाडवरती फुलच येत नव्हतं। बरोबर हे दिल्यानंतर 5व्या दिवसापासून चांगलं फुल निघालं, बरोबर आणि झाडामध्ये खूप बदल झाला, खूपच मोठा हां, बदल खूप झाला बदल आणि झाला। स्ट्रोक पण चांगला आहे आता। हां, ऐकून माझी दिसते ना लगेच बरोबर, झाडावर। भरपूर माझी दिसते आता। बरं, याआधी याचं नेजिन पण वापरलेलं आहे, बायोफोलियर आणि नेचरगिनचे पण स्प्रे झालेले आहेत, त्याच्यामुळे पण काळोखीला फरक जाणवलेला आहे। तरी असेच शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि शेतकऱ्यांना आवर्जून सांगा, हायड्रोडेनचे रिपोर्ट खूप चांगले आहेत। म्हणजे हायड्रोडेनचे एकच उपयोग नाही आहे, त्याचे तर भरपूर फायदे आहेत त्याच्यामध्ये, व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी आणि पाणी संतुलन ठेवण्यासाठी, अपटेक वाढवण्यासाठी। मेजर म्हणजे अपटेकचा इश्यू खूप येत होता थंडीमध्ये, तर हायड्रोडेन दिल्यानंतर रूट झोन तर ॲक्टिव्ह करतं, पण झाडामध्ये कुठलेही फॉस्फरस असो, पोटॅश असो किंवा कॅल्शियम असो, अशा गोष्टी कधी फिक्सिंग होत असतील तर त्यासाठी अपटेकला हायड्रोडेन हे एकमेव प्रोडक्ट असं आहे की ते पूर्ण झाडाला सपोर्टिव्ह काम करतं आणि पूर्ण अपटेक करून देतं। त्याच्यामुळे आज रिपोर्ट आपल्याला असे बघायला भेटलेले आहेत। बरं साहेब, तुम्हाला ग्रीन बेच्या प्रोडक्टबद्दल काय वाटतं? शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? नाही, हे जे बायोफ्युएल एक नंबर रिपोर्ट येते, बरं बरं वापरायला काही अडचण नाही बुवा। बरं बरं, चालेल, धन्यवाद।